सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलाय। 53 नगरसेवकांसह कोकण भवनामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा गट स्थापन करण्यात आलाय। कल्याण डोंबिवलीतील महापौर पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं सांगण्यात आलेलं होतं, तर केडीएमसी मध्ये महायुतीचा महापौर बसेल असं श्रीकांत शिंदे म्हणाले। आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे। इथे स्थापन करण्यासाठी आलोय। त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक देखील कोकण भवन या ठिकाणी रवाना झाले। ठाकरेंचे 65 नगरसेवक आज आपला गट नोंदणी करणार आहेत। 65 नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवनाला रवाना झालेत। त्याआधी शिवसेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवक आणि नेत्यांची बैठक पार पडली। त्यानंतर हे नगरसेवक कोकण भवनाकडे रवाना झाले। शिवसेना भवन या ठिकाणची ही दृश्य आहेत। ठाकरेंचे सर्व नगरसेवक आधी शिवसेना भवनामध्ये आले होते आणि त्यानंतर गट नोंदणीसाठी ते कोकण भवनकडे रवाना झालेत। आता पुढची बातमी बघूयात। भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा गेम करणार हे आधीच मी बोललेलो असं नाना पटोले म्हणतायत। भाजप आणि शिवसेनेतील रस्सीखेच यावरती नाना पटोलेंनी टीका केली। महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या 8 दिवसात मोठे उलटफेर होतील असं वक्तव्य नाना पटोलेंचं। तर नाना पटोलेंचा गेम कुणी केला ते सांगावं असं संजय शिरसाट म्हणाले। नाना पटोलेंनी त्यांच्या पक्षातल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं असं शिरसाट यांनी म्हटलं। तो पहिले सांगितलंच ना की शिंदे आणि अजित पवार यांचा गेम भाजप करेल आणि केला। त्याच्यामुळे अजून खेळ आहे समोर। अजून 8 दिवस थांबा। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या 8 दिवसात खूप उलटफेर होणार आहेत आणि मी तुम्हाला अजून सांगतोय की महाराष्ट्रातल्या जनतेला काँग्रेसची सत्ता पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण आहे। फक्त यांनी बॅलेटवर मतदान घ्यावं, बाकीचं मग तुम्हाला लोक बरोबर करणार आहे। भाजप कुणाचा गेम करेल यापेक्षा नाना पटोलेचा गेम कोणी केला हे त्यांना माहिती आहे। इतका मोठा नेता परंतु त्याचा गेम कसा झाला याच्यावर त्यांनी चिंतन मनन केलं पाहिजे। नाना राजकारणामध्ये गेम करणारे कोण कोण आहेत त्यांची जाणीव तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे। अंतर्गत जे काही गेम चालले त्याच्याकडे लक्ष द्या। अजित पवारचा गेम होतोय की नाही होतोय याची चिंता करण्याची त्यांना आवश्यकता नाही।